वैष्णवी हगवणे प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. हुंड्यावरून हा सर्व विषय सुरू झाला होता. तेव्हापासून हुंडा हा विषय राज्यात चर्चेत आलाय. मराठा समाजातील लग्नात हुंडाबंदी करण्यासाठी मराठा समाज एकवटला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सकल मराठा समाजाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हुंडाबंदीसाठी अनेक शहरात एक समिती नेमून मराठा समाजाच्या लग्नासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे आपल्या समाजातील मुलींवर अशी वेळ येऊ नये यासाठी हे नियोजन करण्यात आलेले आहे. जाणून घेऊया काही महत्त्वाचे निर्णय. लग्नात हुंडा देऊ नका, घेऊ नका. हुंडा घेणाऱ्यांवर बहिष्कार टाका. लग्नात डीजे नको. पारंपरिक वाद्य लोककलावंतांना प्राधान्य द्या. सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करा. 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा करावा. प्री वेडिंग शूट बंद करा. केलेच तर जाहीर दाखवू नका. हार घालताना नवरा नवरीला उचलू नका. कर्ज काढून लग्नात खर्च करू नका. नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना आवर घाला. लग्नात केवळ वधूपिता वरपिता यांनाच फेटे बांध. जेवणात 5हून अधिक पदार्थ नको. इच्छा असल्यास मुलीच्या नावे FT करा. लग्न, साखरपुडा, हळद असे समारंभ एकाच दिवशी करा, म्हणजे खर्च आटोक्यात राहील. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी 11 जणांची सुकाणू समिती प्रस्थापित करण्यात येणार आहे. तसेच आचारसंहितेचे पालन उत्कृष्टपणे करणाऱ्या 3 पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार देखील करण्यात येणार आहे. अनिष्ट चालीरीतींविरोधात मराठा समाजाने घेतलेला हा पुढाकार सर्वच समाजांसाठी आदर्श आहे.